नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 13 भागांपैकी 8वा भाग वाचते. सूत्रधार. मानवी जीवनातील अशी मूलभूत मूल्ये अंतर्यामीच्या उत्कट ऊर्जेने गाणारा हा कवी, नाटककार या मानवी मूल्यांचा अपहार करणारी मूल्यहीनता दिसताच तिचा अंगभूत ऊर्जेने विविध शैलीने निषेध करतो. रसिका. मूल्यमय गंभीरता, त्या पाठोपाठची उपरोधकता आणि भावोत्कटता अशी 3 प्रकारच्या आविष्काराच्या 3 कडव्यांतून हिंसा या मूल्यहीनतेचा निषेध जालियनवाला बाग या कवितेत केला आहे. येशूच्या प्रेम, शांती, क्षमा यांसहित अहिंसा या मूल्याचे चर्चमध्ये प्रार्थनागीत गाणारे त्यांचे अनुयायी त्या मूल्याचे पालन जालियनवाला बागेत कसे करतात त्याबद्दलचा गंभीर, उपरोधिक आणि भावोत्कट आविष्कार. रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनही क्रुसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनही शब्दांचे. मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम, शांती अन क्षमा यांमध्ये असतो परमेश. आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, निशस्त्रांच्या रक्ता मांसामध्ये नाहतात. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगज्जेत्याच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रतगरीत. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू अपुले खास. असेल ही वा सैतानाची प्रभूवरती मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. सूत्रधार. जालियनवाला बागेत बलिदान केलेल्या हुतात्म्यांसारखे हजारो हुतात्म्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. लक्षावधींनी लाठीमार, तुरुंगवास भोगत अपार त्याग केला. ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे येथील चित्र कसे आहे? एक जिवंत प्रातिनिधिक चित्र कुसुमाग्रज आपल्या समोर उभे करतात. रसिका. ते उपहास उपरोधासहितच्या प्रतिक्रियांसहितचे म्हणजेच मूल्यहीनतेचं प्रातिनिधिक चित्र आश्चर्य कवितेत असे आहे. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयाने धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली. पालीसारखी खडकाला उघडी वागडी, हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. अहो आश्चर्य! तिच्या एका थानाच्या गाठोडीवरून लोंबत होतं आपलं पार्लमेंट आणि दुसऱ्या गाठोडीवरून लोंबत होतं आमचं साहित्य संमेलन. समीक्षिका. वंदे मातरम म्हणणाऱ्या भारत मातेच्या कोट्यावधी दरिद्री मुलाबाळांना वंदे भाकरम मिळावे ही आपल्या पार्लमेंटकडूनची अपेक्षा आणि साहित्यिकांकडून गोरगरिबांच्या जीवनाशी, त्यांच्या दुःखांशी समरसतेनं बांधिलकी जपण्याची अपेक्षा. पण स्वार्थांध राजकीय नेते आणि चंदेरी गवाक्षात बसून लिहिणारे साहित्यिक जनतेच्या दुःखापासून तुटून गेले आहे. उपहासानं म्हणायचं, तिच्या सुरकुतलेल्या थानांच्या गाठोड्यावरून ते लोंबकळत आहे. कविमित्र. ही आदिवासी म्हातारी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कशा साई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल म्हणणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तिची अशी दशा झाली आहे. ही आई कुसुमाग्रजांच्या घृणास्पद कवितेत वस्त्रहीन देहावरती उपेक्षेची वारुळे घेऊन फिरणारी, उपासमारीच्या आगडोंबात जन्मभर तळलेली, करपलेल्या कातडीत बांधलेली ती एक अशी आहे. सूत्रधार. प्रज्ञेची राणी व मानणे हाच धर्म माझा, जुमानतो ना जाती धर्म मी कर्मबंध नेवा. एक मानतो मी मानवता योग तिची सेवा या त्यांच्या वैष्णव कवितेतील मूल्याचे
आज काय झाले आहे पहा. रसिका, काय झालं त्या जात आणि धर्माच्या विशाल मूल्याचे? ऐका त्यांची कविता, अखेरची कमाई. अखेरची कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजी म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी फक्त चित्पावन्न ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक तरी जात जमात तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती. कविमित्र, आणि आज अगदी छत्रपती शिवाजी महाराज आले तर जातीपातीच्या गटार डबक्यातले राजकीय पार्टीवाले काय सांगतील त्यांना? रसिका, सांगतील त्यांना आजच्या निवडणुकीतील तिकीट मिळवण्याचे उच्च मूल्य. ऐका शिवराय, महाराज प्रस्थापित आकाशाचा भेद करून भविष्याचा अंतराळ शोधणारा तुमचा प्रदीप्त इतिहास आम्हाला समजत नाही. आम्ही देव पाहत आहोत तुम्हाला तिकीट. या पार्टीच्या आमदारकीचं, त्या पार्टीच्या खासदारकीचं. देव पाहत आहोत नायकत्व या जातीचं, त्या जमातीचं. आणि करू पाहत आहोत तुम्हाला महान बेडूक आमच्या दीड वितीतल्या गटारलेल्या डबक्यातील. सूत्रधार. आणि त्या वैष्णव कवितेतील मानवतेची सेवा, या कर्मयोग मूल्याचं काय झालं? रसिका, आजचा आध्यात्मिक कर्मयोग खूप मोठा आहे. परभणीमध्ये कुसुमाग्रजांनी अगदी विस्ताराने विदूषकी कीर्तन ढंगाच्या शैलीत तो सांगितलाय. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढिग, दंभ शिगोशिग तुडुंबला. भाले खड्ग हाती नाचती गोसावी, वाट पुसावी अध्यात्माची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. साधू नाहतात, साधू जेवतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. येथे येती ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्यांची त्याच्या पाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावरी. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. असा या दांभिक आध्यात्मिक अपमूल्यांचा उपहास शैलीत त्यांनी निषेध केला आहे. इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.